सांगाल? गेल्या अनेक वर्षापासून सायकलिंग संडे हा गोंदिया ते डोंगरगड यात्रा काढतो. आज आपण यांच्यासोबत सरात काय सांगाल? निश्चितपणे आज गोंदिया ते डोंगरगड सायकल वारी होत आहे आणि हे सायकल वारी मागच्या 6 वर्षापासून सतत सुरू आहे. स्वस्थ आणि निरोगी राहण्यासाठी आमच्या सगळ्यांचे प्रयत्न आले पाहिजे की प्रत्येक दिवशी कमीत कमी 10 किलोमीटर तरी सायकल सगळ्यांनी चालवल्या पाहिजे. आणि वाढत्या प्रदूषणामुळे, दूषित वातावरणामुळे कुठंतरी आम्हाला स्वस्थ राहण्याचे जे प्रयत्न आहेत ते सायकलमुळेच होणार आहे. म्हणून सगळ्यांनी प्रत्येक दिवशी एक 10 किलोमीटर सायकल चालवल्या पाहिजे. काय सांगाल? गेल्या अनेक वर्षापासून आपण सायकलिंग संडेशी जुळले, त्यामागचा उद्देश काय? या सायकलिंग संडेमध्ये जोडल्याचं कारण हे आहे की सर्वांना एक प्रेरित करण्याचं कारण म्हणजे रविवारला सुट्टी असते आणि प्रत्येक जण त्यासाठी ग्वाही असतात, अवेलेबल असतात. आणि प्रत्येक जण मुलापासून आई वडील किंवा आजी आजोबा कुणीही असो घरामध्ये रविवारला सुट्टी असल्यामुळे त्या रविवारच्या दिवसाचा फायदा घेण्यासाठी आणि आपल्या शरीराला आनंदित आणि एक स्वच्छता म्हणा, एक शरीरसृष्टी म्हणा, आपल्याला तंदुरुस्त राहण्यासाठी या रविवारचा आनंद घेण्यासाठी या संडे ग्रुप मधून सगळेजण जुळतात आणि आम्ही सुद्धा त्यामध्ये जोडलेले आहोत. त्याच्यामध्ये पूर्ण परिवार, एक सहकुटुंब, सहमित्र परिवार, आपला सोसायटी मधली लोक, आजूबाजूची लोक हे नेहमी ह्या रविवारच्या दिवसाचा आनंद घेत असतात, त्याचा उपभोग घेत असतात. आणि सायकलिंग चालवण्यासाठी आपल्याला खर्च कमी असतो, त्याच्यामध्ये पेट्रोल लागत नाही आणि सायकलिंग परत्याकडे उपलब्ध असते, मित्रमंडळीकडे उपलब्ध असते. स्वतःकडे जर कमी पडली, एखाद्या आई वडिलांकडे नसली सायकल तर आपण एखाद्या मित्राला मागू शकतो आणि मुलाला देऊ शकतो की मुलाची सायकल आपण चालवू शकतो. अशा प्रकारचा हा संडे ग्रुप आहे आणि याच्यातून खूपच पर्यावरणासाठी महत्वाचं म्हणजे एक पर्यावरणासाठी प्रदूषण मुक्त असं ही सायकलिंगची सवारी असते. आणि त्याच्यामध्ये आम्हाला खूप जोमानं गोंदिया संडे सायकलिंग ग्रुप आपल्याला हे लाभलेलं आहे आणि आम्ही सर्वजण मिळून ह्या गोंदिया तालुक्यामध्ये अजून मोहीम सुरू करत आहोत आणि प्रत्येक जनजागृतीचा हा प्रोग्राम आम्ही घेत आहोत.